तर तेव्हा मी तुझ्या विचारांची जुळवून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत होते, पण आता तो प्रयत्न मी नाही करणार. त्यामुळे प्लीज आपल्या भेटी या स्ट्रिक्टली कामापुरत्याच राहू देत. प्लीज. ओके, ठीक आहे. कामाचंच बोलूया. लाज नाही वाटली तुला? लाज नाही वाटली का? लोकांना तोंड नाही दाखवू शकत की हे सगळं झाल्यानंतर. तुला सांग, हा रिपोर्ट खरा आहे? शपथ आहे माझी, तुला दिवस गेले आहेत. अगं मुलीच्या वागण्यावरनं तिच्या कपड्यांवरनं ओळखता येतं ती मुलगी कशी येते. अगं तुम्ही दोघं चुकाच करत राहणार आणि आम्ही आई बाप म्हणून चुका पोटात घालत राहायच्या का गं तुमच्या? मनू, जेवायला चल. काय असं अंधार करून का बसली होतीस तू? पण तू वेडी आहेस का? किती रडतीयस? बास बास आता, बास बास. सॉरी दादा, मी खूप चुकीचं वागले. मी खूप तुम्हाला त्रास देते. बघ, त्रास झाला हे खरंय. इट्स ओके. नाही दादा, तुम्ही नका चांगलं वागू माझ्याशी. माझी काही लायकी नाहीये. तू वेडी आहेस का? लगेच स्वतःच्या लायकीवर बोलायची काही गरज आहे का? आणि हा प्रॉब्लेम असा नाहीये की ज्याच्यावर काही सोल्युशनच नाही. चूक झालीये तुझ्याकडनं, पाप नाही. आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. काय, आई बाबा जरा मागच्या जनरेशनचे आहेत, त्यामुळे आईला ही गोष्ट कळल्यानंतर तिला शॉक बसणं, तिची ती रिॲक्शन येणं खूप स्वाभाविक होतं. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी समजून घ्यायला पाहिजे होतं, पण नाही घेतलं. आय एम सॉरी. नाही दादा, तू नाही चुकलायस. सगळा घोळ मी घातलाय. तू काहीही गोळ घातलेला नाहीयेस. हल्ली बरेच जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, लिमिट्स क्रॉस करतात. फिराईत म्हणून जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो ना, तेव्हा कायम आपल्याला ते चुकीचे वाटतं. आणि म्हणूनच जेव्हा ती गोष्ट आपल्या बाबतीत घडते ना, तेव्हा ती एक्सेप्ट नाही करतायत. दादा, म्हणून तर मला तुम्हा कोणाला सांगता येत नव्हतं, कारण मला माहितीये की ही गोष्ट कोणीच एक्सेप्ट करू शकणार नाही. ठीक आहे. हे बघ, तू काही दुसऱ्या ग्रहावर राहणारी मुलगी नाहीयेस. होतं असं, कधी कधी ताबा सुटतो आपला. तुला माहिती का, मी कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलवर एक मुलगी होती आमच्या ग्रुपमधली. तिच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं काहीतरी. ती खूप मोठी स्टोरी आहे, खूप राडा झाला होता. पण तेव्हा आम्ही ग्रुप म्हणून, तिचे मित्र म्हणून कायम तिच्याबरोबर उभे राहिलो ठामपणे. मग एक भाऊ म्हणून तर मी इतकं नक्कीच करू शकतो.
आपण काढून आहेत ना मार्ग काहीतरी, आणि नक्की निघेल मार्ग. सगळं ठीक होईल. फक्त तू स्ट्रॉंग राहा प्लीज. आणि ते येड्याला, मल्हारला जरा खंबीर राहायला सांग आता. म्हणून तुम्ही तुमचा डिसिजन घेतलाय हे कंटिन्यू करण्याचा. पण मला खरंच सांग, तो मुलगा तुझ्या बाबतीत सिरियस आहे ना? हो दादा, आहे. चला जेवायला चला. मला भूक नाहीये नको. अगं पण त्याला तर भूक लागली असेल. आता त्याला जन्म द्यायचा डिसिजन घेतलायस ना, मग तुझी आणि त्या बाळाची काळजी घ्यायला नको? वेळेवर जेवायला हवं, हसायला हवं. हे असं रडणं प्लीज बंद कर, प्लीज. नाही तर तुझं बाळ रडकं होईल आणि ते आम्हाला चालणार नाही. जा ना. चल 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 जेवायला चल, नाही तर मी तुला उचलूनच घेतो. अरे नको नको, मी येते, मी येते. नक्की? हो मी येते. चल बरं, पायाला लागले ना, हळू जरा, हळू 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 उठ. अरे आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, कायम आहोत तुझ्या बरोबर. आज मला वाटलं तू आहेस, असणार आहेस माझ्या मागे, माझ्या मुलींच्या पाठीशी. मॅडम, डॉक्टर साहेब, आपण इथे या वेळेला? हा एक काम होतं, जरा मॅडमची केबिन उघडून देता प्लीज. गाडीतनं इथे येईपर्यंत भिजलो ना रे. हा, आणि नेमकी छत्री पण नाही आणली आज. पाऊस पडेल असं वाटलंच नव्हतं. पावसाचं आणि तुझं सारखंच आहे, दोघांचाही भरोसा नाहीच. हे काय? नको नको, रुमाल नको देऊ, भांडण होतं. अरे हो की, हे असतंच नाही का तुझं एक? अजूनही हे सगळे समज आहेत तुझे? रुमाल देऊ नको, भांडण होईल वगैरे. अजूनही म्हणजे काय, हे असं असतंच, होतच भांडण. हो राईट, आत्ताच आपलं झालं नाही का भांडण? आपलं 10 वर्षापूर्वीच झालं, आणि ते काही संपणार नाहीच आहे. मनू आणि मल्हारचं एकदा जमलं की आपण परत बोलणार नाहीच. चल, त्याने केबिन उघडली असेल. उशीर झालाय, भूक लागली. तुलाही लागली असेल ना? काहीतरी खायला मागूया का? चालेल. खाऊया म्हणजे डोकं शांत राहील. माझं माझं काय मागूया? काही मागव, चायनीज मागव. तुझ्या आवडीचं. फार खात जाऊ नकोस, ते त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट असतं, फार चांगलं नसतं. काय ना, मी पण डॉक्टरच आहे रे, मला माहिती आहे ते. नाही तुला माहिती आहे ते मला माहिती आहे, आणि पूर्वी
अनेकदा मी तुला हे सांगूनही झालंय, पण तरी इतक्या वर्षात काही फरक पडलेला दिसत नाही म्हणून एकदा पुन्हा सांगितलं. सॉरी, मी मगाशी जरा जास्तच रूडली बोलले. कशाबद्दल? नाही, ते आपण बोलत होतो ना मगाशी, म्हणजे मग मला असं नाही म्हणायचं की तू वेगळ्या पद्धतीने माझा विचार करतोयस, पण तू तू निखिलचा एवढा रागराग का करतोस तेच मला कळत नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की Don't worry. तुला जे वाटलं ते तू नेहमीप्रमाणे स्पष्ट बोलतोस आणि तुझ्या बोलण्यामुळे दुखावण्याच्या पलीकडे गेलोय मी. त्यामुळे तू त्याची काळजी नको करूस. आणि हा, निखिलचं म्हणशील तर हो, तो आहे थोडासा इरिटेटिंग. एनिवे, तू काय खाणार आहेस? 2 फ्राईड राईस आणि 2 मंचुरियन? अरे एवढं नाही जाणार मला. अगं नाही, मी त्या वॉचमॅन दादांसाठी सुद्धा मागवतो. आणि एक स्प्रिंग रोल आणि कसं आहे ना, हा कशाची काही जबाबदारी नाही असं म्हणावं तर छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतो. उठळे असं म्हणावं तर खूप काळजी करतो. खूप राग येतो मला याचा, पण हा हसला की सगळा राग निघून जातो. तुला कशी आवडले मी आधी? हं? 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 नाही, मी काय नाही. नाही, तू काहीतरी आता म्हणालीस ना, काय म्हणत होतीस? नाही रे. हा, मी म्हणत होते की एकदा मनूला आणलं पाहिजे तुझ्याकडे चेकअप साठी. उद्या सुद्धा चालेल. येताना तिला तिचे रिपोर्ट्स घेऊन येणार असेल. डन. लोकांना दिसायला लागायच्या आधी तुझ्या घरच्यांना सांगायला लागणार आहे आपल्याला. मी हा विचार करतोय की काहीतरी ओकेजन काढून तुझ्या घरच्यांना माझ्या घरी बोलवलं पाहिजे, पण ते ओकेजन कुठलं असेल ना तेच सुचत नाही. पण निमित्त कसलं शोधतोय सरे? अगं पण असं डायरेक्ट बोलवलं तर मग त्यांना सगळ्यांना खरं सांगावं लागेल ना. ते काय कधीतरी सांगायला लागेलच ना. आधी अरेंज मॅरेज होईल का ते बघूया ना आपण. म्हणजे मनू प्रेग्नंट आहे हे न सांगताच लग्न ठरवायचं? ते सांगितलं तर लग्न ठरणार. अरे हो, पण काय करतील? फार फार तर घरचे विरोधच करतील ना. आपण मोडून काढू तो विरोध. मीरा, तुला माझ्या घरचे माहित नाहीयेत, ते मल्हारचं नाव टाकतील. घरचे 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 माणसंच आहेत ना, ती वाकसिंह नाही येत ना. हो अगं, पण हेच नाही, हेच पटत नाही मला तुझं. सतत सगळं पुढे पुढे ढकलायचं नाही. आपल्या वेळेसही तू हेच केलं होतं. आपल्या वेळी घरी सांगायची घाई नको करायला असं तुझंही म्हणणं होतं मीरा. हो, पण माझी कारणं वेगळी होती आदिराज. आईला जर हे कळलं असतं ना तर स्पेशलायझेशन बाजूला सोडून तिने मांडवात उभं केलं असतं. मला हे नको होतं. तू तेव्हाही तुझ्या घरच्यांना घाबरला होतास म्हणून सांगत नव्हतास. या दोन्हीत फरक आहे ना. तुझं कारण आजही तेच आहे. कारण तुला माझ्या घरची माणसं कशी आहेत ना ते माहित नाहीये मीरा. तुम्ही प्रेमात पडताना हा विचार करत नाही आणि मग घरी सांगताना का रे घाबरता? गोष्टी इतक्या पुढे पुढे ढकलायच्या की शेवटी शंका यायला लागते. हा माणूस खरंच माझ्याशी लग्न करणार आहे का नुसताच टाइमपास करतोय? नाही, आणि मनूच्या बाबतीत मला हे व्हायला नकोय म्हणून मी घाई करते बस. मी तुझ्या बरोबर टाइमपास करत नव्हतो. हे आजही तुला सांगायला लागतंय. यातच सगळं आलं ना. बोल. नाही, तू तुझ्या मनात जे काही आहे ना ते एकदा बोलून टाक. काय ना, इतकी वर्ष झाली तरी सुद्धा जे काही झालंय त्याला मीच जबाबदार आहे. माझ्याचमुळे सगळं झालं. मीच सोडून गेलो. आताही मी हेच ऐकतोय. बोल बोल बोल. मग मी कुणाशी बोलणार होते आदिराज?
तू तेव्हा किमान काउन्सिलरशी बोलला होतास. मला तेवढंही नव्हतं रे मिळालं. तुला ब्रेकअप हा एवढा मोठा धक्का होता ना माझ्यासाठी की त्यातनं कशी सावरू हे कळत नव्हतं मला. आई बाबांशी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यांना काही माहित नव्हतं. मैत्रिणीला सांगू शकत नव्हते कारण तो माझा स्वभाव नव्हता. आपलं ब्रेकअप झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी काहीच झालेलं नाहीये अशी वावरायला लागले होते जगात. तुला माहितीये का, त्या दिवशी तू म्हणालास ना की माणसं आपण ओके आहोत ह्याचं नाटक करतात, ते नाटक करत होते मी गेली 10 वर्ष. सतत सतत रडायचे मी, बाथरूम मध्ये जाऊन रडायचे. म्हणजे बाहेर आल्यावर सांगता यायचं की डोळ्यात साबण गेला म्हणून लाल झालेत डोळे. सिग्नलला माझी 2 व्हीलर थांबली की आसपासची लोक बघत राहायची, कारण काय मी धो धो रडत असायचे. त्यानंतर खूप ठिकाणी एकटी फिरले मी. कॉफी प्यायला एकटी जायचे, सिनेमाला एकटी जायचे, आपल्या टेकडीवर एकटी जायचे. आपण जायचो त्या प्रत्येक ठिकाणी मी एकटी जायचे, कारण मला दुसरी कुठलीही कंपनी नकोच होती आदिराज. माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी मी कोणाशी शेअर करेन असा काही माझा स्वभाव नाहीये, आणि तेव्हाही नव्हता, तुला माहिती. तुला जे होत होतं ते डिप्रेशन आहे हे तुला कळलं होतं, पण मला जे होतंय ते नेमकं काय आहे हे मला कळतच नव्हतं रे. आणि या अवस्थेत मी पुढचे कितीतरी दिवस, महिने, वर्ष कशी काढलीत मलाच माहित नाही. जागेपणीचा प्रत्येक क्षण फक्त काहीतरी करत राहायचं एवढंच लक्षात ठेवलं होतं मी. कारण ना मला तुझ्या आठवणीपासून लांब पळायचं होतं. नकोच होत्या मला त्या आठवणी. सतत कष्ट करायचे, बिझी राहायचं आणि स्वतःला दमवायचं, एवढीच थेरपी होती तेव्हा माझी. सॉरी. एवढं होतं तर मग तू मुळात ब्रेकअपच का केलंस, आणि का नाही आलीस परत माझ्याकडे?